नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत भन्नाट स्वयंपाकघर टिप्स आणि हॅक्स. तर हे खास गृहिणींसाठी आहेत. हे टिप्स प्रत्येक गृहिणींना उपयोगी ठरणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मैत्रिणींना, बहिणीला, आईला, वहिनीला सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला मिळेल. तर पहिली आहे भात जळणार नाही अशी ट्रिक. तर भात शिजवताना खाली एक स्टीलची प्लेट ठेवा. गरम प्लेटमुळे भात चांगला शिजतो आणि तळाला देखील लागत नाही. दुसरी टीप आहे दूध उकळताना सांडणार नाही, यासाठी दुधावरती एक लाकडी चमचा आडवा ठेवा. त्यामुळे दूध उकळलं तरी देखील बाहेर सांडत नाही. तर तिसरी टीप आहे वरण लवकर शिजवायचं आहे. तर त्यासाठी डाळ शिजवताना त्यात थोडंसं तेल घालावं. यामुळे शिजायला वेळ कमी लागतो आणि डाळ देखील चांगली शिजल्या जाते. चौथी टीप आहे ओठ्यावरचा चिकटपणा हटवण्यासाठी उपाय. तर किचन ओट्यावरील चिकटपणा हटवण्यासाठी एका वाटीत गरम पाणी, थोडंसं लिंबाचा रस आणि थोडासा सोडा मिक्स करून स्पंजने ओठ्यावरती साफ करा. त्यामुळे चिकटपणा हा लगेच निघतो. पाचवी टीप आहे झाडूच्या काड्या स्वच्छ राहण्यासाठी. तर झाडून झाल्यावरती काड्या गरम पाण्यात थोडंसं डेटॉल घालून धुवा. त्यामुळे दुर्गंधी येत नाही आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. सहावी टीप आहे गॅस स्टोववरची जळालेली डाग कशी काढायची. तर त्यासाठी जळालेले डाग साखरेच्या पाण्याने आणि थोडं व्हिनेगर टाकून घासा. त्यामुळे चमक येते आणि डाग लगेच निघून जातात. सातवी टीप आहे फ्रीजमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून एका वाटीत बेकिंग सोडा ठेवा. तो वास शोषतो आणि फ्रीज देखील ताजातवाना राहतो. आठवी टीप आहे स्टीलच्या भांड्यांना चमक द्यायची आहे. तर लिंबाचा रस आणि मीठ लावून ते घासा. नंतर पाण्याने धुवा. त्यामुळे स्टीलच्या भांड्यांना चांगली चमक येते. नववी टीप आहे पोहे फसतात का. तर अशा वेळेस पोहे 5 मिनटं भिजवा आणि नंतर ते गाळून घ्या. मोकळे होतात आणि चिटकत नाही. 10वी टीप आहे भाजीला छान चव यावी म्हणून फोडणी करताना त्यात थोडं आलं, खोबरं आणि लसूण पेस्ट टाका. यामुळे भाजीची चव वाढते. 11वी टीप आहे पराठे सॉफ्ट हवेत. तर पीठ मळताना थोडं दूध आणि 1 चमचा तेल टाका. त्यामुळे पराठे मऊ आणि स्वादिष्ट होतात. 12वी टीप आहे टोमॅटोच्या ग्रेव्हीला झणझणीत चव हवी आहे. तर टोमॅटो परतताना थोडं साखर टाका. त्यामुळे त्याचा रंगही चांगला येतो आणि त्याची चव देखील वाढते. 13वी टीप आहे सूप गोडसर लागते का. तर अशा वेळेस त्यात 1 थेंब व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला. तो गोडसरपणा कमी करतो. तर आपली 14वी टीप आहे मसाल्यांचे डबे ओळखण्याचा सोपा उपाय. तर प्रत्येक डब्यावर मराठीमध्ये किंवा तुम्हाला जे समजेल त्या भाषेमध्ये स्टिकर लावा. त्यामुळे पटकन डबा ओळखता येईल आणि वेळ देखील वाचेल. तर 15वी टीप आहे डाळी, तांदूळ लवकर खराब होऊ नयेत म्हणून किंवा त्यात कीड लागू नये म्हणून. तर एका छोट्या कपाट साबूत मिरे किंवा बायकप्स टाका. 16वी टीप आहे लहान भांडी व्यवस्थित ठेवायची. तर एका जुन्या पेटीला किंवा मोठ्या ट्रेला भागमध्ये विभाजित करा आणि त्यात ठेवून जागा वाचवा. 17वी टीप आहे झाकण नेहमी हरवतात. तर झाकण एका वेगळ्या टोपलीत किंवा ट्रेमध्ये स्टँडमध्ये लावून ते ठेवा. त्यामुळे पटकन मिळतात. 18वी टीप आहे प्लॅस्टिक डबे वास टाकतात. तर अशा वेळेस डब्यात थोडंसं कोरडं पीठ टाका आणि झाकण बंद ठेवा. 2 तासांनी ते धुवा. वास निघून जातो. तर आपली 19वी टीप आहे तर शिळं अन्न वाया जाऊ नये यासाठी शिळा भात टाकायचा. तर त्यापासून तुम्ही नवीन डिश तयार करू शकता. तर त्या भाताचे कटलेट बनवा. त्यात थोडासा कांदा, मसाले, थोडं बेसन टाका
आणि कुरकुरीत ते तळा. 20वी टीप आहे उरलेली पोळी झाली छान डिश. तर उरलेल्या पोळीपासून लहान तुकड्यामध्ये फोडणी करून त्यात कांदा, मिरची, मसाले टाका आणि टेस्टी पोळी भाजी तयार करा. तर 21वी टीप आहे उरलेल्या लोणच्याचा वापर मसाल्यांसारखा करा. त्यासाठी तयार भाजी किंवा कोशिंबिरीत 1 चमचा लोणचं टाका. त्यामुळे भाजीला कोशिंबीरला झणझणीत चव मिळते. 22वी टीप आहे उरलेला अर्धा लिंबू फेकू नका. ज्यावेळेस अर्धा लिंबू उरतो तर तो फ्रीजमध्ये ठेवलेल्या भांड्यांचा वास घालवायचा, त्याचा वापर करा, तो वास शोषून घेतो. 23वी टीप आहे उरलेलं अन्न खराब होऊ नये यासाठी त्यात थोडंसं तूप लावा आणि झाकून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही चविष्ट राहतं. तर आपली हेल्दी डेली लाईफमध्ये कुकिंग टिप्स. तर 24वी आहे फोडणीत तेल कमी वापरायचं. तेल गरम झाल्यावरती फोडणी टाका आणि लगेचच गॅस बंद करा. त्यामुळे तेल कमी लागते आणि हे आरोग्यदायी देखील असते. 25वी टीप आहे दररोज थोडं हळद दूध प्या. किचनमध्ये असलेली साधी हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रात्री झोपण्याआधी 1 कप पुरेसे. 26वी टीप आहे लोणचं खाताना ते मोजून खा. त्यातील मीठ आणि तेल जास्त असतात, तर दररोज 1 चमचाच लोणचं पुरेसे. 27वी टीप आहे गव्हाचे पीठ नेहमी चाळून फ्रीजमध्ये ठेवा. तर त्यामुळे त्यात कीड लागत नाही आणि फुफ्फुसांना हानिकारक होणाऱ्या बुरशीपासून देखील बचाव होतो. 28वी टीप आहे घरच्या भाज्या धुताना थोडंसं मीठ टाका. तर त्यामुळे पेस्टिसाइड्स कमी होतात आणि भाज्या सुरक्षित बनल्या जातात. तर आपली 29वी टीप आहे भाजी शिजवताना झाकण नेहमी ठेवा. त्यामुळे झाकण लावल्याने वाफ आत राहते आणि भाजी पटकन शिजते. गॅसही कमी लागतो. त्यामुळे भाजी शिजवताना नेहमी झाकण लावून भाजी शिजवा. तर 30वी टीप आहे कुकरमध्ये एका वेळी 2 गोष्टी शिजवा, शक्य असल्यास त्यापेक्षा जास्त. तर डाळ आणि भात किंवा वरण आणि बटाटे वेगवेगळे डबे लावून वेळ आणि गॅस दोन्ही वाचवा. 31वी टीप आहे अन्न उकडताना गॅस मध्यम ठेवा. तर उच्च आचेवरती वाफ उडते, पण मध्यम आचेवरती शिजवले तर गॅसही कमी लागतो आणि चवही टिकते. 32वी टीप आहे दूध गरम करताना एकाच वेळेस भरपूर गरम करा. दरवेळेस उकळण्याऐवजी थोडं जास्त गरम करून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे गॅस देखील वाचतो. 33वी टीप आहे वापरलेली वाफ वापरा, म्हणजे दुसऱ्या भांड्यांसाठी. तर डाळीच्या कुकरमधील वाफीत वरतून दुसरं भांडं ठेवून त्यात भाजी बटाटे शिजवा. 34वी टीप आहे कोथिंबीर जास्त दिवस टिकवायची. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा किंवा एका कॉटनच्या कपड्यात आणि डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. असं केल्याने 8 ते 10 दिवस कोथिंबीर चांगली टिकल्या जाते. 35वी टीप आहे कढीपत्ता सडतो का पटकन. तर अशा वेळेस त्याला स्टील डब्यात किंवा कपड्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. ओलसरपणा टाळा. 36वी टीप आहे मिरच्या दीर्घकाळ टिकवायच्या. तर मिरच्या पाण्याने धुवू नका, फक्त कोरड्या कपड्याने पुसा आणि झिप लॉक पिशवीत ठेवा. 37वी टीप आहे पालक किंवा मेथी सडत असेल तर ते धुवून न ठेवता कोरडेच कपड्यात गुंडाळून आणि फ्रीजमध्ये ठेवा. वापरायच्या आधी ते धुवा. 38वी टीप आहे आले किंवा हळद मऊ पडते, तर ते स्वच्छ करून एअरटाईट डब्यात थोडं मीठ टाकून ठेवा. यामुळे ते खराब होत नाहीत.
39वी टीप आहे, हळद, धने, मिरची पावडर गाठी पडू नयेत यामुळे हे मसाले एअरटाईट डब्यात ठेवून त्यात एक लहानसा मुसळ किंवा साफ कोरडा चमचा ठेवा, त्यामुळे ओलसरपणा टाळला जातो. 40वी टीप आहे, गव्हाचं पीठ लवकर खराब होतं आहे का, तर ते पॉलिथिनऐवजी कापडी पिशवीत भरून त्यात 2-3 तेजपान ठेवा, त्यामुळे त्याला बुरशी लागत नाही. 41वी टीप आहे, बेसन साठवताना काही खास टिप्स, तर त्यात थोडं हिंग किंवा मीठ टाका, बेसनाचे वास जात नाही आणि कीड देखील लागत नाहीत. 42वी टीप आहे, शेंगदाणे किंवा चणा कुरकुरीत राहण्यासाठी त्यांना भाजून थंड करून एअरटाईट डब्यात ठेवा, त्यात थोडंसं मीठ टाकल्यास ते जास्त काळ टिकतं. 43वी टीप आहे, वड्याचं पीठ किंवा भाकरीचं पीठ कसं टिकवायचं, तर ते फ्रीजमध्ये ठेवावं आणि वापरण्याआधी 10 मिनटं बाहेर काढा, चवळ टेक्स्चर छान राहतं. 44वी टीप आहे, फ्रीजमध्ये वास येतो का, तर अशा वेळेस एका छोट्या वाटीत बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस किंवा त्याऐवजी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता आणि ही वाटी फ्रीजमध्ये ठेवा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे आठवड्यातून 2 वेळा देखील वाटी चेंज करू शकता. 45वी टीप आहे, दूध फ्रीजमध्ये फुटतं आहे का, तर नेहमी दूध झाकण लावून ठेवा आणि त्याजवळ कांदा किंवा कडुलिंब ठेवू नका, त्यामुळे वास आणि चव दोन्ही बदलते. 46वी टीप आहे, फळ आणि भाज्या वेगवेगळ्या ठेवा, तर फळामधून सुटणाऱ्या वायूमुळे भाज्या लवकर सडतात, त्यामुळे दोघांचे कप्पे वेगळे ठेवा. 47वी टीप, फ्रीजचा दरवाजा सतत उघडू नका, तेवढीच थंडी कमी होते आणि अन्न लवकर खराब होऊ शकतं, तर जेव्हा हवं आहे तेवढंच काढा. 48वी टीप आहे, फ्रोझन आयटम्स व्यवस्थित मॅनेज करा, ज्याची तारीख संपत आली आहे ती वस्तू समोर ठेवा, आधी तिचा वापर करा आणि मग नंतर नवीन वस्तू मागे ठेवा. 49वी टीप आहे, दूध उकळल्यावरती साय पटकन येण्यासाठी दूध गॅसवरून खाली घेताना त्यात 1 थेंब दही टाका, झकास साय तयार होते यामुळे. 50वी टीप आहे, भाकरी मऊ आणि फाटू नये म्हणून पीठ मळताना कोमट पाणी वापरा आणि थोडं तूप घाला, भाकरी छान फुलते आणि मऊ देखील राहते. तर 51वी टीप आहे आपली, फोडणीचा वास संपूर्ण घरात जाऊ नये यासाठी फोडणी करताना लगेचच किचनची खिडकी उघडा आणि जवळपास 1 वाटी लिंबू पाणी ठेवा, त्यामुळे वास शोषला जातो. 52वी टीप आहे, अंडी फोडल्यावरती टरपालं काढणं अवघड वाटतं, तर त्यासाठी बोट भिजवून टरपाला जवळ लावा, ते लगेचच चिकटतं आणि अंड्याचे टरपाले लगेचच निघून येतात. 53वी टीप आहे, पोळी लाटताना चिकटते का, तर पोळी लाटण्याआधी थोडंसं तेल हातावर सोळा, लाटण्याची सोपी आणि पोळी सुलभ होते. तर अशा प्रकारे आपण पाहिले की रोजच्या वापरात असणाऱ्या आणि प्रत्येक महिलेला उपयोगी पडणाऱ्या अशा महत्त्वाच्या टिप्स. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.